ज्या प्रकारे मागील 2-3 महिन्यापासून चर्चा होत आहे एकत्र येणार का, तर या मराठीच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्ती विरोधात हे दोन भाऊ एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतील, दोन पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळतील। आणि काल सुद्धा आपण राज ठाकरेंची पत्रकार परिषद आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ऐकली, तर त्यांनी सांगितले की सर्व पक्षांनी एकत्र येऊन या विरोधात लढा दिला पाहिजे, प्रत्येक मराठी माणसाने यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि त्यामुळेच एकजूट आपल्याला पाहायला मिळेल। आणि राजकीय दृष्ट्या जसं तू म्हणालीस की राजकीय दृष्ट्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या मंचावर तरी आपल्याला एकत्र पाहायला मिळतील। भविष्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून युती होईल अशा जरी चर्चा असल्या तरी या म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर किंवा मग हिंदी सक्ती विरोधात हे दोन भाऊ एकत्र आलेले पाहायला मिळतील। संजय राऊतांचं ट्विट जर आपण बघितलं तर दोन भावांचा फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे आणि एकच मोर्चा निघेल, कारण काल जसा संभ्रम निर्माण झाला होता की दोन मोर्चे का, तर आपण सुद्धा बातमी सांगितली होती की काही पक्षातील नेते म्हणजे दोन्ही पक्षातील नेते प्रयत्न करत होते की हा एकच मोर्चा काढला जावा, कारण एक 7 जुलैला मोर्चा आहे, एक 5 जुलैला, आणि त्यामुळे एकच मोर्चा काढला जाणार हे स्पष्ट ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे, जेणेकरून जी ताकद आहे मराठी माणसाची ती दुभागली जाणार नाही आणि कुठल्याही राजकीय हा जसं आता संदीप देशपांडेंनी सांगितलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ही भूमिका आहे, कुठलाही राजकीय हा आंदोलन नाहीये, मोर्चा नाहीये, तर एका हिंदी सक्ती विरोधात किंवा त्रिसूत्री भाषा सूत्र जे आहे त्या विरोधात हा सगळा मोर्चा आहे आणि त्यामुळेच आपल्याला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र पाहायला मिळतील। कुठलाही झेंडा यामध्ये नसेल, जसं राज ठाकरेंनी सांगितलं अजेंड्यावर हा मोर्चा असणार आहे आणि त्यामुळे फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच नाही तर इतर पक्षांना सुद्धा निमंत्रण उद्धव ठाकरे त्यासोबतच राज ठाकरे यांनी दिलेलं आहे, त्यामुळे एक भव्य मोर्चा निघेल। आता त्यामध्ये थोडासा संभ्रम असा आहे की 5 जुलै ही तारीख फिक्स केली जाते की मग 7 जुलैची समन्वय समितीने तारीख ठरवलेली आहे ती ठरवली जाते, त्यावर मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ज्या प्रकारे आपल्याला कळतंय की दोन्ही पक्षांनी एकत्र मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे। बरोबर आहे वेदांत, यामध्ये आणखीन एक छोटासा प्रश्न असा आहे की संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरनं या दोन बंधूंचा एकत्रित फोटो शेअर करून ही अनाउन्समेंट करणं, ही घोषणा करणं, यातनं सुद्धा एक संदेश दिला जातोय असं आपण म्हणू शकतो का? जसं मी आधी सांगितलं की हा फोटो ट्विट करणं म्हणजे दोन्ही ताकद म्हणजे दोन पक्षाच्या ताकद, ठाकरे बंधूंची ताकद या मोर्चामध्ये दिसणार आहे आणि सरकारचा जो निर्णय आहे पहिलीपासून हिंदी सक्ती, त्रिभाषा सूत्र या सगळ्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येऊन हा मोर्चा काढतील। याशिवाय मराठी लोकांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की आझाद मैदानावर तुम्ही यावं आणि या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। काल सुद्धा आपण बघितलं की काही नेते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे नेते प्रयत्न करत होते, कारण एकाच वेळी पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये 2 मोर्चाच्या तारखा ठरवल्या गेल्या आणि त्यामुळे या 2 तारखा न ठरवता एकच ताकद दिसली पाहिजे यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केले। मनसेकडनं तसा प्रस्ताव सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आला आणि त्यानंतर आज सकाळी आपण बघतोय संजय राऊतांनी ट्विट करून हे स्पष्ट केलेलं आहे की